अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय आणि तोडगे. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. यामुळे मन शांत राहते. श्री स्वामी समर्थांचे फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते. प्रत्येक गुरुवारी चिंतन किंवा नामस्मरण करा. अडथळे दूर होतात. दर सोमवारी सफेद फूल स्वामींना अर्पण करा. यामुळे घरात सुख समृद्धी येते. दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला तिळक करा. यामुळे संकट दूर जातात. दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा. यामुळे पितृदोष शांत होतो. स्वामी समर्थांचा आरती संग्रह दररोज वाचा. यामुळे मनाला स्थैर्य मिळतं. स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा. नकारात्मक शक्ती दूर राहतात. रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चारत झोपा. यामुळे भीती दूर होते आणि झोप चांगली लागते. घरात स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा. वातावरण पवित्र राहतं. स्वामी समर्थांची फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा. कामात यश मिळतं. स्वामींच्या नावाने सप्ताह किंवा नामजप आयोजित करा. यामुळे घरात समाधान येतं. प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा. यामुळे दुःख कमी होतं. स्वामींचं नमन रोज सकाळी करा. आरोग्य सुधारते. गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात भजन लावा. यामुळे मन प्रसन्न राहतं. श्री स्वामी समर्थ त्रिसूत्री म्हणजेच श्रद्धा सबुरी सेवा मनात ठेवा. यामुळे आयुष्य चांगलं होतं. अडथळ्यांच्या वेळी स्वामींचं दत्त जप करा. यामुळे मार्ग सुलभ होतो. स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा द्या. यामुळे कर्मांची शुद्धी होते. स्वामींच्या नावाने 1 लिटर दूध गायला द्या. यामुळे पुण्य लाभते. स्वामींची मूर्ती रोज फुलं व धूप अर्पण करा. मानसिक शांती मिळते. स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचे वाचन करा. यामुळे प्रेरणा मिळते. घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा. तो कोपरा शक्तिशाली बनतो. स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा. यामुळे मन एकाग्र होतं. प्रत्येक दिवशी स्वामींचं नाममाला वाचा. यामुळे इच्छा पूर्ण होतात. स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा. यामुळे स्वामींची कृपा प्राप्त होते. स्वामींचं चित्र स्वयंपाकघरात ठेवा. अन्न शुद्ध राहते. स्वामींच्या नावाने आजारी व्यक्तीला औषध द्या. यामुळे सेवा आणि पुण्य मिळतं. स्वामींची दत्त आरती रोज म्हणा. घरात सुख शांती राहते. स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या. निसर्गाशी नातं जुळतं. स्वामी समर्थ महाराज की जय रोज 11 वेळा म्हणा. यामुळे आत्मबल वाढतं. स्वामी समर्थ मंदिरात एक नारळ अर्पण करा. आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीपुढे गंध, फूल आणि तुपाचा दिवा लावा. घरात लक्ष्मी टिकते. रोज सकाळी 5 वेळा स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या. शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं. गुरुवारी गरजूंना पुस्तक व पेन दान करा. क्षणातील अडथळे दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाने ठेवा. नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरात दररोज स्वामींचा गंध व धूप लावा. वास्तुदोष शमतो. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचा. दैवबल वाढतं. गुरुवारी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. व्यवसायात यश येतं. स्वामी समर्थांचा स्मरण स्तोत्र दर रविवारी म्हणावा. मनोधैर्य वाढतं. स्वामींना पिवळा नैवेद्य म्हणजेच बेसन लाडू किंवा शिरा द्या. यामुळे धनलाभ होतो. स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची 5 पाने रोज अर्पण करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करा. शनिदोष शमतो. स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला. पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज 1 लिंबू ठेवा आणि पुढच्या दिवशी बदलावा. दृष्टदोष नाहीसा होतो. प्रत्येक पायरीवर स्वामी समर्थ जप करत चढा. मनोबल वाढतं.
स्वामींच्या मूर्तीला दर सोमवार गंगाजल शिंपा. पवित्रता आणि शांती येते. कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं स्मरण करा. काम निर्विघ्नपणे पार पडतं. रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. रात्रभर रक्षण होतं. स्वामींचं नाम घेत दूध पिणं सुरू करा. शरीरात ऊर्जा टिकते. स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा. पुण्य संचय वाढतो. दर गुरुवारी स्वामी समर्थांना 5 बदाम अर्पण करा. आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा. वास्तुदोष शमतो आणि समृद्धी येते. व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचं नाव घेऊन दुकान उघडा. सौख्य आणि गिऱ्हाईक वाढते. पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून 11 वेळा स्वामी समर्थ जपा. प्रेम वाढतं आणि संवाद सुधारतो. दर मंगळवारी स्वामींच्या नावाने 1 रोटी कुत्र्याला. संकट दूर जातात. स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळा वस्त्र दान करा. त्यामुळे धनप्राप्ती होते. झोपताना स्वामींचं चित्र डावीकडे ठेवा. वाईट स्वप्न थांबतात. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करा. शरीर थकलेलं वाटत असेल तर स्वामींचं ध्यान करत झोपा. थकवा कमी होतो. स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा. व्यापारात यश मिळतं. प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं फूल अर्पण करा. नात्यांमध्ये प्रेम वाढतं. स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळ यांचं दान करा. अन्नात भरपूरपणा येतो. पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना 1 तुपाचा दिवा लावावा. यामुळे कामात उन्नती मिळते. स्वामींचं दत्त मंत्र सकाळी 11 वेळा म्हणा. मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो. घरात सातत्याने स्वामींचं नामजप सुरू ठेवा. यामुळे आर्थिक चक्र सुरू राहतं. दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला पिवळं वस्त्र द्या. यामुळे लक्ष्मी कृपा होते. व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फूल वाहा. कामं सुलभ होतात. तणाव दूर करण्यासाठी स्वामींचं भजन ऐका. यामुळे मन प्रसन्न राहतं. नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा. पती पत्नी वाद होत असतील तर दोघांनी मिळून श्री स्वामी समर्थ जप करा. संवाद सुधारतो. स्वामींच्या नावाने आठवड्यातून 1 वेळा भजन करा. कुटुंबात आनंद टिकतो. घरात नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचं गंध लावा. वातावरण पवित्र राहतं. कामात सतत अडथळे येत असतील तर स्वामींचं त्रिकाळ संध्यावंदन करा. व्यवसाय सुरू करताना स्वामींचं ओम श्री दत्ताय नमः मंत्र जपा. कार्याला शुभ फळ मिळतं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.